सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या। स्मिता पाटील, बोलके डोळे, नखशिकांत सुंदर चेहरा, सुंदर अभिनय आणि सुंदरच व्यक्तिमत्व। सौंदर्य म्हणजे गोरा रंग हा बॉलिवूडचा अलिखित नियम तिनं झुगारून लावून केवळ आपल्या अभिनयाच्या ताकदीनं मराठीसह बॉलिवूडमध्ये आपलं साम्राज्य उभारलं। मराठी चित्रपटसृष्टी असेल की मग बॉलिवूड असेल, जेव्हाही प्रभावशाली कलाकारांचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा स्मिता पाटील हे नाव अग्रस्थानी असेल। आजही त्या हयात जरी नसल्या तरी त्यांच्या सदाबहार आणि दमदार अभिनयानं त्या कायम सर्वांच्या स्मरणात आहेत। वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी अनपेक्षितपणे स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला। पण ज्यावेळी माझा मृत्यू होईल तेव्हा मला नव्या नवरीसारखं सजवा ही त्यांची शेवटची इच्छा होती। स्मिता यांनी असं का केलं आणि त्यांचा प्रवास नेमका कसा होता, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। चित्रपटात गंभीर आणि संवेदनशील भूमिका साकारणाऱ्या स्मिता या खऱ्या आयुष्यात मात्र फारच खोडकर होत्या। त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, तर त्यांची आई विद्या पाटील या एक समाजसेविका होत्या। अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असली तरी स्मिता यांनी मात्र अभिनयाचं क्षेत्र निवडलं। पण या क्षेत्राकडे येण्याआधी त्या दूरदर्शनवर न्यूज अँकर होत्या। त्यावेळी बातमी वाचताना निवेदिकांनी साडी नेसावी असा नियमच होता, पण स्मिता यांना मात्र जीन्स घालायला आवडायची। त्या दूरदर्शनवरच्या सेटवर येताना जीन्स टॉपच घालून यायच्या आणि मग जीन्सवरच साडी नेसून त्या निवेदन करायच्या। पण मग एकदा दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना वृत्त निवेदन करताना पाहिलं आणि त्यांना सिनेमाची ऑफर दिली। 1975 मध्ये त्यांनी बेनेगल यांच्या चरणदास चोर या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली। आपल्या उत्तम अभिनयानं त्यांनी सर्वांना इतकी भुरळ पाडली की त्यावेळी फक्त स्मिता पाटील या नावाचीच हवा होती। सावळ्या रंगाच्या आणि मराठी कुटुंबातून येणाऱ्या स्मितानं अख्खं मार्केट खाऊन टाकलं होतं। मंथन, आक्रोश, जैत रे जैत, उंबरठा, मिर्च मसाला, वारिस अशा चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुकच झालं। त्यांच्या कारकिर्दीत त्यांना 2 राष्ट्रीय चित्रपट आणि 1 फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। याशिवाय वयाच्या 30व्या वर्षी पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं। सिनेमात जशा त्या बोल्ड भूमिका साकारायच्या अगदी तशाच त्या वैयक्तिक जीवनातही बोल्डच होत्या। राज बब्बर या विवाहित अभिनेत्यावर स्मितांचं प्रेम जडलं। भिगी पलके या चित्रपटादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते। यानंतर राज आपल्या पत्नीला सोडून स्मिता सोबत लिव्ह इन मध्ये राहू लागले। त्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती, ज्यामुळे स्मिता पाटील यांच्यावर टीकाही झाली। अगदी स्मिताच्या आई वडिलांना सुद्धा स्मितांचं हे वागणं आवडलेलं नव्हतं। महिलांसाठी लढणारी स्मिता दुसऱ्या एका स्त्रीचा संसार कसा मोडू शकते असं त्यांच्या आईला वाटायचं। पण सर्वांचा विरोध पत्करून स्मितांनी राज यांच्याशी लग्न केलंच। पण संसार सुरू होताच त्यांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली। लग्नानंतर या दोघांना मुलगा झाला, म्हणजेच प्रतीक बब्बर। पण प्रतीकच्या जन्मानंतर स्मितांना वारंवार ताप येऊ लागला आणि अवघ्या 15 दिवसातच स्मिता यांचं निधन झालं। पण त्यांची शेवटची इच्छा मात्र निराळीच होती। मृत्यूनंतर मला नव्या नवरीसारखं सजवावं असं त्यांनी आपल्या मेकअप आर्टिस्टना सांगितलं होतं। त्यांच्या या इच्छेनुसार निधनानंतर स्मिता यांना नववधूसारखं तयार करण्यात आलेलं। आज जरी त्या जिवंत नसल्या तरी प्रेक्षकांच्या मनात त्या अजरामरच आहेत।